विधान परिषदेच्या एका जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूरज चव्हाण यांचंही नाव। सूरज चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून आदित्य ठाकरे आग्रही, तर उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होणं शक्य। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार। शिवसेनेमध्ये 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी यांची नावं चर्चेत। तसंच अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरी यांचं नाव चर्चेत आहे। नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग सुरू। अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड निलंबित। गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारची मोठी कारवाई। गायकवाड यांनी खाण मालकांना प्रत्येकी 15,000ची मागणी केल्याचा आणि धमकावल्याचा खाण मालकांचा आरोप। कृष्णा खोरेचे 50 टीएमसी पाणी योजनेचा डीपीआर 6 महिन्यात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। 16,000 कोटींचा कृष्णा खोरे प्रकल्पाचा निर्णय धाराशिवसाठी महत्वाकांक्षी ठरणार। दुष्काळाचं संकट कायमचं टळणार, आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती। एकनाथ शिंदेंकडून धाराशिवच्या नाट्यगृहासाठी 2.5 कोटींऐवजी 5 कोटींचा निधी मंजूर। निर्णयानंतर नाट्य परिषदेकडून फटाके फोडून आणि लाडू वाटून शहरामध्ये जल्लोष साजरा। नाट्यप्रेमींकडून या निर्णयाचं स्वागत।